हाय फ्रेंड्स, मी वर्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मच्छर 2 मिनिटांमध्ये घराच्या बाहेर कसे पडले पाहिजे ते नुसका मी घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. मच्छर खूप झाले आहे. माझ्या घरात पण खूप मच्छर होता. रात्रभर हे आपला रक्त पिऊन जाणे शेकटम फुगताना याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. तर जास्त पैशाचा खर्च ना करता, हे महागड्या वस्तू ना आणता, फक्त 2 मिनिटांमध्ये घरच्या साहित्यामध्ये मच्छर कसे घराच्या बाहेर पडवायचे ते तुम्हाला सांगणार आहे. तर थोडासा लसण घेतला मी. हा लसण शिलून घेतला. तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता. आता या लसणाचं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हा ठेचून घ्यायचा आहे. तर एक खलबत्ता घेते आणि या खलबत्त्यामध्ये आपल्याला हा लसण ठेचून घ्यायचा आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा बी माझे छोटे ब्लॉग या मोठे व्हिडिओ येत जातील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल. आता खलबत्त्यामध्ये मी हा लसण टाकला. याला आपल्याला असा ठेचून घ्यायचा आहे. जास्त पावडर ना करता याला आबडधोबडं ठेचून घेतलं तरी चालेल. तुम्ही एक खलबत्त्या घेतलं, तुम्हाला वाटलं तुम्ही मिक्सरचं भांडं घेऊ शकता. मिक्सरमधून त्याला बारीक करून घेऊ शकता. गॅसवरती एक छोटं पातेलं ठेवलं. आता या पातेल्यामध्ये मी हे छोटे 2 ग्लास पाणी घेतले. जास्त लसण असला तर थोडं पाणी जास्त घेऊन घ्यायचं आणि गॅस ऑन करून घेते. आणि आता मी यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता यामध्ये जो कुटलेला लसण आहे हा टाकते आणि याला आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. जोपर्यंत याचा रस उतरत नाही पाण्यामध्ये तोपर्यंत शिजून घ्यायचा आहे. आता 4-5 मिनिटं हा जो लसण आहे मी पाण्यामध्ये मस्त असा शिजून घेतला आहे. याचा हलकासा कलर पण बदलला आहे, बघू शकता. चला आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ हे थंड व्हायसाठी ठेवते. आता थोडा वेळ थंड होऊ दिलं मी. आता एक स्प्रेची बॉटल घेतली. तुम्ही कोणतीही अशी बॉटल घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त बारीक लसण कुटला गेला तर एक चाळणी घ्यायची आणि चाळणीनं गाळून घ्यायचं. आता हे पूर्ण पाणी यामध्ये टाकून देते. आता याचं झाकण लावून घेते व्यवस्थित. वेळ पण जास्त लागत नाही आणि खर्च पण येत नाही. तर हा घरेलू नुस्खा एक वेळा नक्की करून बघा. आता खूप मच्छर झाले आहेत आणि वेगवेगळ्या बिमाऱ्या पण होता मच्छरामुळे. तर आता हे पाणी टाकून दिलं. चला आता हे व्यवस्थित हे झाकण याचं थोडंसं ढिलं करून घेते. थोडं हातावर चिपळून घेते. अस्सल लसणाचा जो स्प्रे असा तयार करून घेतलाय की याच्या दुर्गंधाने जे मच्छर आहेत ते पडून जातात. कारण की त्यांना हा वास जो आहे तो सहन होत नाही. तर घरामध्ये काटकोपरे जागोजागी जिथं सामान वगैरे असते, या सोफ्याखाली, बेड खाली, असं पूर्ण घरामध्ये तुम्ही काटकोपऱ्यामध्ये हा असा स्प्रे मारू शकता. थोडा वेळ खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आणि मग ते पडून जाता. आणि नंतर हा स्प्रे पुऱ्या घरामध्ये मारल्यानंतर दरवाजे खिडके बंद करून घ्यायचे. तर हा जो नुस्खा आहे घरगुती, तर हा नक्की एक वेळा घरी करून बघा. खूप महत्त्वाचा आहे आणि साहित्य पण लागत नाही आणि 2 मिनिटांमध्ये बनून तयार होऊन जाते. हा नुस्खा पूर्ण घरामध्ये, बेड खाली, सोफ्या खाली, स्टडी टेबल खाली, पूर्ण घरामध्ये मी हे मारून दिला आहे. नंतर खिडकी दरवाजा मी बंद करून घेतला. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर